श्री नवनाथ कथासार अध्याय 7. श्री गणेशाय नमः. कालिकेशी मैत्रीपूर्ण संबंध संपादन करून व तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून तिची अनुमती घेऊन मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे पदभ्रमण करत निघाले. उत्तर कोकणातील प्रसिद्ध हरेश्वर तीर्थाला ते गेले. तेथे गदा तीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेला निघाले. तेथे प्रदक्षिणेच्या मार्गावर त्यांना शंकरांचे पुत्र वीरभद्र मानवाच्या रूपात भेटले. त्यांच्याकडे सर्व आयुधे होती, तसेच शैलीशिंगीही धारणा केली होती. ते स्नानासाठी चालले होते. मच्छिंद्रनाथांना पाहून ते क्षणभर थांबले आणि उभ्या नमस्कार केला व त्यांनी मच्छिंद्रनाथांना विचारले, स्वामी, आपले नाव काय? मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले, मी जती मच्छिंद्र. शैली, कंथा, मुद्रा इत्यादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे आमचा धर्म आहे. वीरभद्राने हे ऐकून त्यांची व त्यांच्या पंथाच्या आचाराचा गुरुचा उपहास करण्यास सुरू केले. ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले की तुम्ही लोक मुद्रा ठोकता, कान फाडून घेता, हा काय प्रकार आहे? त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी त्याविषयी जास्त जाणत नाही, परंतु आमच्या गुरुचाच हा प्रसाद आहे. गुरुपदेशाप्रमाणे आचरण करणे याशिवाय आम्हाला माहीत नाही. यावर वीरभद्र म्हणाले की तुम्ही हे पाखंड मिरवणे सोडून द्या. सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मताचा प्रचार करणारे पाखंडी पंथ निर्माण करण्याचा गुन्हा करणारे आपले गुरु महामूर्खच आहेत. वीरभद्राने गुरुची केलेली निंदा मच्छिंद्रनाथांना अजिबात आवडली नाही. रागाच्या भरात ते म्हणाले की अरे अधमा, तू कोणाची निंदा करतोस? दुसऱ्याच्या मनाला क्लेश होतील असे भाषण करणे म्हणजे महापाप आहे. हे सारासार विचार करण्याचे तुझ्या गुरुने तुला शिकवले नाही का? तुझ्यासारख्या परनिंदा करणाऱ्या पाप्याचे दर्शन आणि संभाषण यामुळे मला दोष घडला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून आता मला पुन्हा स्नान करावे लागणार. आता इथून निमूटपणे चालता हो, नाहीतर माझ्या हातून विनाकारण प्राणाला मुकशील. मच्छिंद्रनाथांनी आपल्याला मूर्ख ठरवून केलेली हेटाळणी ऐकून वीरभद्र संतापला. आता ह्या घमेंडखोराला चांगला धडा शिकवायचा या निश्चयाने त्याने धनुष्य सज्ज करून अर्धचंद्राकृती निर्वाण बाहेर बाण काढला. हे पाहून मच्छिंद्रनाथ त्यांचा उपहास करत म्हणाले, तुझ्यासारख्या युद्धाचे नाटक करणाऱ्या सोंग्याला मी भिणार नाही. वीरभद्र चौताळून म्हणाला, पुरे कर तुझी बडबड. तुझा मृत्यू माझ्या हातून होणार हे निश्चित आहे. आता तुझा पाखंडी गुरु कसा वाचवतो तुला हे मला पाहायचे आहे. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुला वीरभद्र म्हणाच्या ऐवजी दळभद्र हेच नाव अधिक समर्पक ठरेल, कारण जो दुसऱ्याच्या गुरुची निंदा करतो तो चांडाळ असतो. वीरभद्र म्हणाले, अरे उन्मत्त गोसावड्या, तुला स्वतःच्या शक्तीचा फार अहंकार झाला आहे. तुझ्या गळ्याचा वेध घेण्यासाठी मी हा बाण लावला आहे. तत्पूर्वी तू राम नाम घे, नंतर तुला घेता येणार नाही. यावर मच्छिंद्र म्हणाले, अरे नराधमा, राममंत्र तुला अपवित्र निरुपयोगी वाटला काय? मला राममंत्राचे स्मरण करायला सांगण्या अगोदर तुला माहीत नसलेली गोष्ट सांगतो. तुझा पिता शंकर या मंत्राच्या जपामुळे दुःखातून मुक्त व सुखी झाले. वाल्मिकी तरले, तोच मंत्र मला सुद्धा तारील, म्हणून तूच सावध राहा, स्वतःचे रक्षण कर. त्यानंतर वीरभद्राने नागास्त्राची योजना केली. पाठोपाठ शक्ती अस्त्र सोडले. हे पाहून मच्छिंद्रनाथांनी रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्राचा उपयोग करून तो हल्ला परतवून टाकला. अशा प्रकारे दोघांमध्ये बराच वेळ रणसंग्राम चालू होता. दोघेही चढाओढीने एकमेकांचा घात करण्यासाठी नवनवीन शक्तिशाली अस्त्रांची योजना करत होते. हा जीव घेणा प्रकार पाहून विश्वाच्या अस्तित्वाला धोका होईल या भीतीने ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवशंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना व वीरभद्राला जवळ घेऊन त्यांचे मन शांत केले. नंतर वीरभद्राला मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणांचेच अवतार आहेत हे सांगितले. मच्छिंद्रनाथांनी देवाच्या विनंतीनुसार महाप्रलयास्त्र मागे घेतले. त्यांची नम्रता, सामर्थ्य, अस्त्रविद्येतील कौशल्य पाहून देवांनी त्यांची वाहवा केली. मच्छिंद्रनाथांनी आपल्या अस्त्रामुळे झालेली हानी भरून काढली. देवांनाही मच्छिंद्रनाथांच्या या कार्याबद्दल कौतुक वाटले. त्यांनी वीरभद्राचा हात मच्छिंद्रनाथांच्या हातात देऊन दोघांना वैरभाव विसरून मैत्री करण्यास भाग पाडले. तेव्हा वीरभद्र म्हणाले, मी शिवपुत्र देवामध्ये परमवीर युद्धात अजिंक्य असा माझा लौकिक होता. आत्तापर्यंत मला कुणी हरवले नव्हते याचा मला गर्व होता, पण मच्छिंद्रनाथांनी माझा पराभव करून माझे गर्व हरण केले. असे म्हणून वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना प्रेमाने आलिंगन दिले. मच्छिंद्र म्हणाले, वीरभद्रा, लोकांचे कल्याण व्हावे ह्या हेतूने मी शाबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्राच्या ठिकाणी तू आपले सामर्थ्य प्रस्थापित कर आणि मंत्रपठन करणाऱ्याला त्वरित इच्छिलेले फळ प्राप्त होईल असे कर.
मच्छिंद्रनाथांच्या म्हणण्यानुसार वीरभद्राने मंत्राप्रमाणे काम करण्याचे कबूल केले. तुमच्या या कामासाठी वीरभद्राला मी सहाय्य करू असे देवांनीही मच्छिंद्रनाथांना वचन दिले. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना मनोभावे वंदन केले. तेव्हा त्यांना अधिक सामर्थ्यवान शक्तिशाली होण्यासाठी विष्णूंनी चक्रास्त्र व संकटातून तू माझे स्मरण करताच मी स्वतः येऊन तुला संकटमुक्त करील असा वर दिला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने सापास्त्र, इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र, अग्नीने अग्निमंत्र व अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. याप्रमाणे इतर देवांनीही मच्छिंद्रनाथांना वर दिले. अशा प्रकारे वर प्रदान करून आशीर्वाद देऊन सर्व देव विमानात बसून स्वस्थानी गेले. देवांनी मच्छिंद्रनाथांनी सर्व देवांना विनंती केली की मला मणिकर्णिकेचे दर्शन घेऊन तिच्यामध्ये स्नान करण्याची इच्छा आहे, तरी माझ्यावर हा अनुग्रह करावा. त्यांची ही मनोकामना पूर्ण करण्याचे देवांनी कबूल केले व सर्व देव विमानात बसून स्वस्थानी निघून गेले. मच्छिंद्रनाथांचे स्वर्गात गमन. श्री विष्णूंनी मच्छिंद्रनाथांना स्वतःच्या विमानात हाताला हात धरून स्वतःच्या जवळ बसवले व वैकुंठात स्वस्थानी नेले. तेथे श्री विष्णूंच्या सहवासात ते जेवण झोप असे व्यवहार करत असत. दररोज मणिकर्णिकेत स्नान करण्याचा आनंद मिळवत असे त्यांनी वर्षभर तेथे विस्थापन केले. एके दिवशी त्यांना आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व मेरू पर्वतावर घेतलेली पूर्वजन्मीची समाधी पाहावी असे वाटू लागले. आपली ही इच्छा त्यांनी विष्णूपुढे प्रकट केली. श्री विष्णूंनी तत्काळ त्यांना सोबत घेऊन वासुदेवांची व नवनारायणांची अशा 2 समाधी स्थळांचे दर्शन घडवले. मच्छिंद्रनाथ हे पाहून परमानंद व समाधान पावले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी वैकुंठात आनंदाने कालक्रमण करत असताना एकदा भगवान शंकर कामानिमित्त वैकुंठात आले व जाताना त्यांनी मच्छिंद्रनाथांना कैलासावर नेले. तेथे त्यांनी वर्षभर राहून पुढे ते इंद्राबरोबर अमरावतीला गेले. तिथे 3 महिने राहिल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना निमंत्रित केले व त्यांना आणण्यासाठी नारदाला पाठवले. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या प्रेमळ सहवासात व आदित्यचा लाभ घेऊन 6 महिने तिथे राहून नंतर क्रमाक्रमाने देव, यक्ष, गंधर्व यांच्या घरी पुढची 6 वर्षे पाहुणचार स्वीकारत राहिले. अशा रीतीने 7 वर्षानंतर त्या सर्वांचा निरोप घेऊन आपले जीवित कार्य करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येऊन तीर्थयात्रा करू लागले. मच्छिंद्र फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेले. तेथे वज्र भगवतीचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तेथे वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान आहे. तिला वज्राबाई असे म्हणत. भगवतीचे दर्शन घेऊन मच्छिंद्र स्नानासाठी गेले असताना त्यांना गरम पाण्याची 360 कुंडे दिसली. ती पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवळात गेले व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दलची माहिती विचारू लागले. तेव्हा पुजारी म्हणाला, पूर्वी वसिष्ठ मुनींनी येथे महायज्ञाचे आयोजन केले होते. ते 12 वर्ष व 12 दिवस चालले. त्यांनी स्वतःसाठी स्नानाकरता गरम पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक जलकुंडे निर्माण केली. ज्या देवाने अथवा देवतेने जे कुंड निर्माण केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध झाले. यज्ञ समाप्तीनंतर देवमंडळी स्वस्थानी निघून गेली, पण कुंड अद्याप तशीच आहेत. ते ऐकून मच्छिंद्रनाथांच्या मनात आपणही एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले. लगेच त्यांनी त्रिशूळाच्या साहाय्याने एक कुंड खणून तयार केले. सरस्वती नदीच्या शेजारी एका उंच वठ्यावर तयार केलेल्या या कुंडात जलास्त्र मंत्राचा जप करताच भोगावतीचे पाणी पाताळातून वर आले. त्यानंतर अग्निमंत्र जपताच त्या कुंडातील भोगावतीच्या जलात अग्नीने प्रवेश केला. मग मच्छिंद्रनाथांनी त्या कुंडात स्नान केले व आपल्या हातातील शिवाकून मिळवलेल्या त्रिशूळाच्या बुडाकडील भागाने त्या उंच वट्यावर तडाखा देऊन एक दुसरे कुंड निर्माण केले. भोगावती नदीचा जलोग त्यात प्रवेशाला. ते गरम पाणी घेऊन ते वज्रादेवीच्या देवळात गेले व देवीला त्यांनी स्नान घातले, पूजा केली. तेव्हा देवी मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व म्हणाली की मच्छिंद्रा, तू स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील ऊन पाण्याने मला स्नान घातलेस, त्यातील पाताळातील भोगावतीसारख्या पवित्र नदीला या भूमीवर प्रकट केलेस, म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू येथे महिनाभर राहावे असे मला वाटते. याप्रमाणे देवीच्या इच्छेला मान देऊन मच्छिंद्रनाथ तिथे 1 महिना राहिले. एकदा त्यांनी मातेला विचारले की तुला वज्राबाई का म्हणतात? तेव्हा देवी म्हणाली की पूर्वी वसिष्ठांनी आयोजित केलेल्या महायज्ञासाठी इंद्रदेव सैन्यासह येथे आले होते. त्यांचा पूर्णपणे सन्मान झाला नाही असे वाटून त्यांनी रागाने वज्राची प्रेरणा केली. या वज्राच्या सामर्थ्यामुळे यज्ञासाठी जमलेल्या उपस्थित ऋषीमुनी व इतरांना हे प्राण गमवावे लागतील हे ओळखून
प्रभू रामचंद्रांनी शक्तिमंत्राने एक दर्भ मंत्रून सोडला. त्या दर्भात मी प्रकट होऊन ते वज्र गिळून टाकले व यज्ञातील संकटे दूर केली. त्या यज्ञमंडपात सर्व ऋषी मुनी यांनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला. त्यानंतर श्रीरामप्रभूंनी माझी या स्थानावर प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर तुझ्या हातूनच मला पुन्हा भोगावतीच्या पवित्र जलाचे स्नान लाभले. रामाने भोगावतीच्या शीतल पाण्याने स्नान घातले व ती रामकार्य झाल्यावर स्वस्थानी निघून गेली. परंतु रामापेक्षा तू एक विशेष गोष्ट केली. भोगावतीच्या ऊन पाण्याने मला स्नान घातले आणि भोगावतीला कायमची माझ्या जवळ ठेवलेस, म्हणून मला तू रामापेक्षा श्रेष्ठ पराक्रमी वाटतो. देवीच्या हकीकत ऐकून मच्छिनाथांना संतोष वाटला. महिनाभर तेथे मातेच्या प्रेमपूर्व सहवासात राहून प्रेमाने निरोप घेऊन मच्छिंद्र उत्तर भारतात पुढील तीर्थयात्रेसाठी निघाला.